नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज खूप छान बाहेर ऊन पडलेलं होतं, तरी बाहेर थंडी होती. बर्फामुळे आज आणि उद्या दोन्ही दिवस शाळेला सुट्टी आहे. जरी बर्फ असला, थंडी असली, तरी उत्साहाने उठून रोजची सगळी कामं करायला सुरुवात केली. आधी बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. सगळं घर छान नीटनेटकं आवरून घेतलं. त्यानंतर योगाचा क्लास होता. क्लास झाल्यानंतर मनोभावे देवपूजा केली. नित्यसेवेचं वाचन केलं. पालक पनीरची भाजी कशी करता त्याची रेसिपी सांगा म्हणून मला कमेंट आली होती, त्यामुळे तुम्हाला रेसिपी सांगते. यासाठी कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, पालक, पनीर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. पालक आधी स्वच्छ धुवून घेतला. इकडे हा असा पालक मिळतो, जो आधीच निवडून डब्यामध्ये पॅक केलेला असतो. पालकामध्ये हिरव्या मिरच्या, 4 काजू घातले, बरोबर 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घातल्या होत्या आणि थोडंसं पाणी घातलं आणि हा पालक 5 ते 7 मिनटं वाफवून घेतला आहे. वाफवून झाल्यानंतर एकीकडे थंड पाण्यामध्ये हा पालक घातला आणि गार होऊ दिलेला आहे. तोपर्यंत एकीकडे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला, तसंच आलं लसणाची पेस्टसुद्धा तयार करून घेतली. पालक गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची प्युरी तयार केली. तोपर्यंत पनीरचे जे काप केलेले होते, थोड्याशा तेलामध्ये हे पनीरचे काप घालून हे काप चांगले परतून घेतलेत. परतून झाल्यानंतर हे काप काढून घेतले. भांड्यामध्ये थोडं तेल घालून त्यामध्ये आधी जिरं घातलं. तेल गरम झाल्यानंतर त्यानंतर 2 लाल मिरच्या, तेजपत्ता घातला. परतल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला आणि कांदा लालसर परतू दिलेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटोसुद्धा छान परतू दिला. चवीनुसार यामध्ये मीठ घातलं. कांदा टोमॅटो सगळीकडनं छान परतून घेतला, एकजीव केला आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसणाची पेस्ट झाल्यानंतर यामध्ये लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा मसाला घातला. हे सगळं घातल्यानंतर सुद्धा ही भाजी परतून झाल्यावर यामध्ये पालकाची जी प्युरी केली होती ती घातली. थोडंसं पाणी घातलं आणि भाजीला उकळी आल्यानंतर पनीरचे जे काप परतून ठेवले होते ते काप घातले आणि सगळीकडनं ही भाजी हलवून घेतली आहे. छान पनीरची गरम गरम भाजी तयार झाली. यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये सगळ्यात शेवटी क्रीम घालू शकता. क्रीम घातल्याने सुद्धा याची चव जी आहे ती छान लागते. आज माझ्याकडे क्रीम नव्हतं म्हणून मी क्रीम नव्हतं घातलं, परंतु क्रीम न घालतासुद्धा ही भाजी चवीला छान लागते. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने पालकाची भाजी तुम्ही तयार करून बघू शकता. पालकाची भाजी केली आणि गरम गरम पुऱ्या केल्या आणि आधी मुलीला जेवायला वाढलं. अशा प्रकारे भाजी तुम्ही करून बघा. धन्यवाद.